अमेरिकेनं आज भारताला रशियाकडून क्रूड ऑइल खरेदी करण्याची मुभा दिली। भारताला अशा प्रकारची परवानगी देण्यासाठी अमेरिकेबरोबर व्यापाराचा जो करार झाला पाहिजे तो अजूनही झाला नाही। या न झालेल्या करारात अंतर्भूत असलेल्या कलमांद्वारे भारताला रशियाकडून तेल खरेदी करण्याचा विचारही करता येत नाही। पण आता ट्रम्प दादांनी 30 दिवसाची मुदत देऊन भारताला रशियाकडून तेल खरेदी करण्यास सांगितलं आहे। अमेरिका आणि युरोपीय राष्ट्र काही दिवसानंतर रशियाकडून क्रूड ऑइल खरेदी करणार नाहीत असं जाहीर करण्यात आलं होतं। मात्र एकूण जागतिक परिस्थिती पाहून आता रशियानं आतापासूनच आम्ही युरोपला तेल देणार नाही असं जाहीर केलं आहे। त्यातच इराणनं तोंड दाबल्यामुळे युरोप खंडात लवकरच हाहाकार माजणार आहे। एकूण परिस्थितीचा अंदाज न घेता इराणवरती आक्रमण करण्याचा मूर्खपणा करून आपला दीड शहाणेपणा ट्रम्प यांनी सिद्ध केला आहे। पहिल्याच दिवशी इराणचं सर्वोच्च नेते खामोनी यांची हत्या करून जागतिक युद्धाचे सर्व नियम या ट्रम्पने पायदळी तुडवले आहेत। आता इराणने नाकेबंदी केल्यानंतर युरोपीय राष्ट्रांना भारताकडून पेट्रोल खरेदी करण्याशिवाय दुसरा पर्याय उरला नाही। आज या सर्व परिस्थितीला शरण जाऊन ट्रम्पने युरोपमधील देशांच्या पंपांना पेट्रोल पुरवता यावे म्हणून मोठ्या उदारतेनं आव आणून भारताला हा आदेश दिला आहे। भारताला तेल म्हणजेच क्रूड ऑइल विकण्यासाठी रशिया तयार आहे। त्याचे शुद्धीकरण करून भारतातील ऑइल रिफायनरीज युरोपियन देशांना पेट्रोल पुरवू शकतात। तसेच देशातील तेल साठाही योग्य प्रमाणात साठवून घेऊ शकतात। खरं तर इराणने पहिल्याच दिवशी जाहीर करून टाकलं होतं की बेटा ट्रम्प्या, युद्ध तू सुरू केलं आहेस पण त्याचा शेवट आम्ही करू। वास्तविक अमेरिकेसारख्या जागतिक महासत्तेला अशी धमकी देणं त्यासाठी किती तयारी लागते, त्यासोबतच किती हिंमत लागते याचा अंदाज न केलेलाच बरा। इराणने ज्या अर्थी अशी हिंमत केली आहे त्या अर्थी त्यांनी पूर्ण तयारी केलेली दिसते। त्यामुळे येणाऱ्या म्हणजेच आगामी 30 दिवसात ही लढाई चालू ठेवण्यासाठी इराण तत्पर असेल असं समजून अमेरिकेनं भारताला 30 दिवसाचा परवाना दिला असावा। आपल्याला माझेच भारताला अमेरिका असा आदेश देऊ शकते। आपण सार्वभौम्य प्रजासत्ताक आहोत। जगातील साधारणतः 15% लोकसंख्येचा हा देश आहे। मग आता भविष्यात या युद्धामुळे अमेरिकेला कोणत्या कोणत्या कोलांट्या उड्या माराव्या लागतात हे सुद्धा आपल्याला बघायला मिळेल। भारतानं कोणत्याही प्रकारे मागणी न करता अमेरिका रशियाकडून क्रूड ऑइल खरेदी करण्यासाठी मान्यता देते। त्यावरून इराणने अमेरिकेचं नाक आणि तोंड कसं दाबलं आहे हेच दिसून येते। अमेरिकेला यापुढे गल्फ म्हणजेच आखाती देशांची सुरक्षा सांभाळणं कदाचित शक्य होणार नाही असं या ठिकाणी दिसून येते। इराणनं संयुक्त अरब अमेरिकापासून आपल्या दुबई पर्यंतच्या सर्व अमेरिका तळांना उद्ध्वस्त करून त्या देशांना वाऱ्यावरती सोडलं आहे। याचा सरळ अर्थ असा आहे की हे छोटे छोटे गडगंज श्रीमंत असलेले देश जे अमेरिकेच्या तालावरती नाचत असतात त्यांचं नाचणंही आता बंद होणार आहे। तरी बरे, इराणने या देशांच्या अमेरिकन तळावरती आणि अमेरिकेच्या प्रतिष्ठावरतीच हल्ले केले आहेत। आता पुढील काळात अमेरिकेला जगातील प्रत्येक देशावर हुकूमत गाजवण्याची संधी मिळेल की नाही हा सुद्धा महत्वाचा सवाल आहे। एकूणच इराणने ट्रम्पच्या नाकातोंडाला फेस आणून त्यांच्या नाकातून शेंबूड काढणेही त्यांच्यासाठी जड झाले ओझे असं करून टाकलं आहे। अमेरिकेला स्वतःच्या फायद्यासाठी आपले शस्त्रास्त्र विकण्यासाठी प्रसिद्धी आहे। त्यामुळे अमेरिकेतील शस्त्रास्त्रांचा कारखानदार आणि व्यापारी बक्कळ पैसा कमवत होते। त्याचा अमेरिकेलाही लाभ होत होता। आता दुसऱ्या महायुद्धानंतर या तिसऱ्या महायुद्धासम परिस्थितीतून जगाला कोणता संदेश जातो हे पाहणं गरजेचं आहे। अशा प्रकारे इराणने बिचाऱ्या ट्रम्पचे तोंड बंद करून त्याला भर दिवसा हैराण केला आहे आणि त्याची रात्र वैराण केली आहे। आगे आगे देखेंगे होता है क्या।